मुळात युद्धाच्या पार्श्वभूमीचं कारण पुढे देत केंद्र सरकारने जनसामान्यांच्या घरगुती गॅसचा दर वाढवलेला आहे आणि हा दर वाढवायचं तसं काही कारण नव्हतं, तुटवडा आहेच. तर त्या संदर्भात जनसामान्य जरी रांगा लावून उभे असतील, कारण आज गॅसवरून चुलीवर यायला लोकांना प्रवृत्त या केंद्र सरकारने केलेलं आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी म्हणाले होते की महिलांना नाकातोंडात धूर जाऊ नये आणि त्या धुरापासून त्या श्वसनाचे आजार होऊन आजारी पडू नयेत म्हणून उज्ज्वला गॅस योजना नावाची योजना काढली होती आणि त्याचा उपयोग ग्रामीण भागातल्या महिलांना किती झाला हा संशोधनाचा विषय जरी असला तरी काही प्रमाणामध्ये गॅसच्या मुळे जो काही आपल्या संपूर्ण महिला वर्गामध्ये तुटवड्याचा प्रश्न नव्हता आणि त्यामुळे समाधानाचं वातावरण होतं. पण आज आपण पाहतोय की पुन्हा एकदा केंद्र सरकारच्याच माध्यमातून या धोरणामुळे गॅसचा तुटवडा जाणवतो आहेच या युद्धाच्या पार्श्वभूमीवर. परंतु हा तुटवडा जाणत असताना सुद्धा केंद्र सरकारने घरगुती गॅसचे जे काही शुल्क वाढवलेलं आहे त्या शुल्क वाढवण्यासंदर्भातचा आक्रोश हा आज रस्त्यावर राज्यातल्या आणि देशातल्या प्रत्येक ठिकाणी आपल्याला दिसतोय. लोकांची खंत आहे की सरकारने खरं तर या ज्या काही मूलभूत सुविधा आहेत या मूलभूत सुविधा जनसामान्यांना योग्य पद्धतीने दिल्या पाहिजेत, परंतु ज्याच्यावरती अन्न शिजलं जाईल ते गॅस काढून घेऊन केरोसिनही आता आमच्या रेशन कार्डवर मिळत नाही, म्हणजे आई भीक मागू देईना आणि बाप जेवू देईना अशा प्रकारची व्यवस्था केंद्र सरकारच्या माध्यमातून केंद्रात असेल, राज्यातल्या सरकारच्या माध्यमातून राज्यात असेल, सर्वत्र पाहायला मिळते. आज आपण पाहतोय रस्ती गल्लोगल्ली आणि विशेषतः ज्या ठिकाणी आमचे गॅसचे वितरक आहेत त्या वितरकांना जनसामान्यांनी भंडावून सोडलंय. कारण मुळात जी आमची मुदत होती ती 21 दिवसाच्या वरून आणखीन पुढे वाढवून 45 दिवसापर्यंत नेलेली आहे. जो घरगुती गॅसचा नोंदणीचा कालावधी आहे तो 45 दिवसापर्यंत पुढे वाढवलाय आणि त्यामुळे शाश्वती राहिलेल्या लोकांमध्ये की आम्हाला हा गॅस मिळेल. आणि म्हणूनच या सरकारच्या दुटप्पी धोरणाच्या विषयी आणि गॅस तुटवडा आणि त्याचबरोबर वाढवलेल्या शुल्काच्या विरोधी महाविकास आघाडी वाडा तालुक्यातर्फे या मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे.